माय न्यू ब्लॉग. आता वाजलेत सकाळचे 8:45. मी 1:30ला उठणारी. मी आज 8 वाजता उठले का आता मला बाहेर जायचं आहे. ते कुठे जायचं ते तुम्हाला कळेलच. मी वरती असं टाकणार आहे त्याच्यावरून. तर मी झाली आहे रेडी. काय खाल्लं नाही मी. भूक पण लागली. मी स्टेशनला जाऊन खाईल. काय नाही. मी चालले कांदिवलीला. कांदिवलीला जाऊन मी काय करते ते पण मी तुमच्या लोकांना दाखवेल. आणि बस आता मला लेट होतो आहे. ती मला बोललेली 9ला निघायला आणि इथंच मला 9:30 पावणे 10 झालेत. आता मी जाते. मला 11ला पोचायचं आहे तिथे. तर असंच माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं ते पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. बाय, भेटू नंतर. मी निघाली आता घरातून. तर मी रिक्षात बसल्यावर कंटिन्यू करेल माझा ब्लॉग. तर गाईज मी बसली रिक्षामध्ये. आता मी चालली. पण मला भीती वाटते की ट्रेनला गर्दी भेटेल. दादरला जायला तर गर्दी एवढ्या सकाळी इथे भेटेल आणि मला ट्रेनचा प्रवास येत नाही. मी घाबरते. मी रडायला लागते. माहिती माझ्या पाठी कोण पण लागतं. म्हणजे मी अशी कुठं चालली आहे. माझ्या पाठी कोण पण येणार आणि मला असं वाटतं की ते लोक आता पाठलं करतात ते. मग मी डायरेक्ट कोणाला पण कॉल लावते आणि सांगते की असं असं व्यक्ती माझ्या पाठी येतोय. माझ्यासोबत एक खूप वेळा झालं, एकदा नाही झालं आहे. म्हणून मी थोडी अशी घाबरते ट्रेननी प्रवास करायला. तर भेटू ट्रेनमध्ये. जर मला शूट करायला भेटलं तर ठीक आहे. नाहीतर मग उतरल्यावरच मी ट्रेनमधून शूट करेल. कारण खूप गर्दी भेटेल मला दादरला जायला. दादरवरून तर मला नाही भेटणार एवढी. दादरवरून ट्रेन चेंज करून नाही भेटणार. पण दादरपर्यंत भेटेल मला. तर भेटू आपण पुढे. किती डेंजर गर्दी. बापरे. आली ट्रेन. गाईज मी आता पोचली अंधेरीला. अंधेरीवरून आता बोरिवली येणार. रिटर्न ट्रेन चेंज करणार. आणि मला पूर्ण 9:30ला मी घरातून निघाली आहे. आणि आता मला बरोबर 1:30 तास झाला आहे. 11 वाजता 11:30 वाजत आले. माझा आवाज पण नाही ना तुम्हाला. तर भेटू. तुझ्या घरी मी जाईल तेव्हा आपण भेटू. आणि इकडे मी कॅमेरा ऑन करेल कारण खूप ट्रेनला गर्दी येते. मी काही म्हणजे घेते थोडे एवढेच घेते. भेटू पुढे. तर गाईज मी आली आता इकडे कांदिवलीला. कसलं ऊन आहे बापरे. आणि मी रस्ताच भटकली. मला रिक्षावाल्याने एकदम पुढे उतरवलं. आता ती ताई येते घ्यायला. ही ताई आली मला घ्यायला बघा. आम्ही आता लेन्स घेतोय वाटतं इथून. हा लेन्सच घेतोय. अच्छा. ही मी बिल्डिंग बघितलेली रिक्षामधून येताना. ही वाली नाही दिसत. अशीच अजून एक आहे का मग तिथे. हां अशीच होती एक. कारण तुम्ही सर्कल बोलले ना. मी पुढे त्याने उतरवलं ना. मी सर्कल शोधते. मी हा कोणता सर्कल आहे. तिथे सर्कलच नव्हता कोणता. हां आली मी त्या ताईच्या घरी. आता जेवेल आणि कामाला लागेल. बापरे 12 वाजत आले आणि मी 12 वाजता पोचली. मला 11ला बोलवलेलं. गरम लय होते. लुक करताना पण मी तुम्हाला दाखवेल कसा करतोय काय करतोय. कॅमेरा मी इकडेच ठेवेल की म्हणजे पूर्ण जो लुक करतोय तो तुम्हाला दिसला पाहिजे. भेटू. कारण मी काय खाऊन नाही निघाले आणि खूप भूक लागली मला. जेवल्यावर भेटू. बाय. हा फॅन कितीला घेतला तुम्ही. हा ही वाली
ही साडी आम्ही चूज केली आहे घालायला. आणि हा दुसऱ्या साडीवरचा ब्लाऊज आहे, पण आम्ही ह्या साडीवर घालणार आहे, जुगाड. पण ह्याच्या पाठी पण ब्लू आहे तर छान वाटेल. मला हे दोन आवडलं ह्याच्यापेक्षा. ही ताई आहे, हिला तुमचं कोणाचं लग्न असेल त्या ताईला ऑर्डर द्या, ते येतील मेकअप करायला. मेकअप आर्टिस्ट आहेत ते. आणि मी माझ्या इंस्टाच्या पेजवर टाकेलच की त्यांनी माझा कसा लुक केला आहे, तर तुम्ही बघा आणि त्यांना ऑर्डर द्या. आले वाटतं तुमचे हजबंड. मला एवढी गर्दी भेटली ना ट्रेनला येताना. आले ना. हां 16 आहे ना त्यांच्याकडे. तुम्ही मला एड्रॉप करा नंतरला, मग ती व्हिडिओ जे आपण हे करतो ना ते, मग ते ब्लॉगमध्ये कॅमेरा असंच ठेवा, उभा नका ठेवा. ती व्हिडिओ आपण उभी पण करू शकतो. भेटू आपण मेकअप करताना. बाय बाय. लेन्स खरंच छान वाटतं ते. आय शॅडो लास्टला करतात तुम्ही? मी आहे आधी बेस करून घेत असते. ही मशीन कितीला घेतलेली तुम्ही? ही कर्ल्सवाली. हे वाली आहे हे 1000 रुपयाची. हां लोकल ब्रँड. मला पण घ्यायची आहे. असं कुठं जाता येताना बरं पडतं. घेऊन टाक. ती ट्रिपल ह्याची असते ना, 3 असतात त्याच्यात, माहिती आहे. पण मला ही वाली जास्त आवडते. ह्याच्यात चांगले कर्ल होतात, जसे पाहिजे तसे. आणि ती जी दुसरी मशीन आहे त्याच्याने ते सेट होतात केस, आहे ना. पण ना तुम्हाला माहिती आहे, मेकअप केला ना फेसवर की खूप झोप येते. तुम्हाला नाही येत? मी कधी केलाच नाही. हां वा. केलाच नाही. लग्नात पण नाही गेलेला? लग्नात आहे. हां लग्नात तर केला. तेव्हा काय 2009 मध्ये लग्न झाले. तेव्हा एवढं कुठे होतं. 2009 मध्ये? 2003 ची आहे. A few moments later. तर गाईज माझा फायनल लुक झालेला आहे. आता आम्ही चाललो आहे गार्डनमध्ये ना, गार्डनमध्ये चाललो आहे फोटोशूट करायला. मी कशी दिसते ते कमेंट करून सांगा. ओके. खेचू. महाराष्ट्रीयन लुक केलं आहे. अजून
2 लुक बाकी आहेत. परत खाली नाही नाही नाही. आम्ही चाललो सेकंड लुक करायला. किती स्ट्रगल करते ही ताई, बापरे. फर्स्ट लुक तर झाला, आता सेकंड, मग थर्ड, मग मी घरी. मला आता लय डेंजरवाली झोप येते. तर भेटू घरी गेल्यावर. तर गाईज हा सेकंड लुक आहे आणि मी खूप थकली आहे आता. ती ताई पण थकली आहे, मी पण थकली आहे. पसारा बघू शकता तुम्ही किती झाला आहे त्यांच्या बेडवर. ही ताई आहे. आणि आता मी सगळं काढते कारण तयार होताना तर हा लुक नाहीच घेतलाय ना आपण. हा लुक तयार होताना तो एकच घेतलाय. 8 वाजता क्लासला जातो हा. तर मग व्लॉग मी इथेच एंड करते कारण मला नाही वाटत मी आता व्लॉग काढेल एवढ्या गर्दीमध्ये ट्रेनमध्ये. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्लॉग बघा. आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं ते सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि मी लवकरच हा व्लॉग आहे तो अपलोड करेल, उद्याच करेल. तर तुम्ही बघा उद्या मी टाकेल इंस्टावरती स्टोरीला, तर त्या लिंकमध्ये जाऊन माझा पूर्ण व्लॉग बघा. टाटा, बाय बाय.